लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण या प्रसंगी या निमित्तानं आम्हाला मार्गदर्शन करावं। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज भारतातील पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव असलेल्या सातनवडी गावामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या रामटेकचे खासदार सन्माननीय श्यामकुमार बर्वेजी, आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार चरणसिंग ठाकूरजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आपले जिल्हाधिकारी विपिन इटनकर ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना जन्मदिवसाच्या मी शुभेच्छा देतो। असे आपले जिल्हा परिषदेचे सीओ विनायक महामुनी ज्यांनी विशेष रूपाने व्हॉइस या संस्थेच्या माध्यमातून स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज तयार केलं, ते सन्माननीय श्री राकेश कुमार भटनागर आणि सन्माननीय वल्लभ भन्सालीजी, आपल्या सरपंच वैशालीताई चौधरी, कमल किशोर फुटाणे, अनिलजी गोतमारे, चंद्रशेखर चिखले, या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा अनेक अर्थाने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। कारण एक क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र शासनाने या सातनवडी गावातनं सुरू केलेलं आहे। खरं तर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलं होतं की देशाचं भविष्य हे गावोगावी कम्युनिकेशनची, इंटरनेटची फॅसिलिटी पोहोचवली तरच आहे। समृद्ध गाव, समृद्ध शेती, समृद्ध शिक्षण या सगळ्या गोष्टी करण्याकरता तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। आणि म्हणून माननीय मोदीजींनी भारत नेट सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्यामध्ये जशी विजेची लाईन